बुवांची जरा समस्या दूर करूया. बुवांनी सांगितलं की तुम्ही कानडे बुवांचं पारकर बुवांचं नाव घेतलंच नाही. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, कानडे बुवा स्वतः मला म्हणाले कोणाची नाव घेऊ नकोस, तुम्ही टायमिंगमध्ये बाऱ्या करा. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, पारकर बुवांची आमची ओळख करून देण्याची गरज नाही. त्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात पारकर बुवांची ओळख करून देण्याची गरज नाही. ते का पुरा भारत देश जाणतो. तुझी ओळख अड्ड्यापर्यंत, म्हणून तुका बाहेर सांगूच लागतं की हो पुजारे बुवा म्हणून. तुझी धाव कितपर्यंत? आता कपाळा हात लावू नको, मग थांब तुझा, तू वय जरा 2 मिनिटात दम खा. तर पारकर बुवा हे माझे नात्यानं मामा होते आणि ते समोर बसले होते. त्याच्यामुळे तुका आता ते पण ते समोर डिस्टर्ब मारता. त्याच्यामुळे तुका जो करते मी बरोबर, काय करू जाते तुझा, कारण एकदम तुझ्या समस्या सोडवते. या ठिकाणी मी नाव का घेतले नाही, तुम्ही पुढे काय करतास, तुमची बुद्धी कुठपर्यंत चालता, तुमच्या लक्षात हा की नाही त्या बघूचा होता. म्हणून मी मुळात नाव नाही घेतले. ते माझे मित्र मी कासाडा असे जास्त सळ समजला. तुमका काय काय आठवताय, तुम्ही हे नामांकित बुवास, तुम्ही हे दोघे जण जेवलास, काय केलास, मी जेवले तुमच्या बरोबर. पण हे आपण काय कशासाठी इलाव, कुठल्या मंदिरात इलाव, त्या दोघांना एका तरी माहिती आहे. अरे ह्या शंकराच्या पिंडीवरती तुम्ही नमस्कार केला, पण ही पिंड कशाची आहे मंडळी तुमका सांगते. या आळा मारू गेले दोघे जण, जाता जाता सांगते, नंतर यांचा काढतंय. ही ही पिंड बघा की एक वेळा एकदा काय झालं, शंकर आणि पार्वती सारीपटाचा खेळ खेळत असताना सर्व डाव शंकर हरले आणि शेवटी लंगोटी राहिली. बुवा शेवटी लंगोटी राहिली आणि पार्वती माता म्हणाली, शंकर अजून एक शेवटचा डाव खेळूया. आणि नाविलाज झालो शंकर, तेही शेवटचं डाव तेही हरले आणि शेवटी कासोटी म्हणजे लंगोटी काढून द्यावी लागली. तेव्हा शंकराने पार्वती मातेकडे उशाप मागितला की माते यातून मला काहीतरी मार्ग दाखवा. तेव्हा पार्वती माता बोलली की हैसना जवळच्या ब्राह्मणांच्या गावात जावा आणि 10 ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागा नग्न अवस्थेत. होय हे तुझ्या डोक्यात घे, कारण वर पातळ झाला कमी सांगते. तर काय सांगितलं की समोर बाजूच्या गावामध्ये 10 ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागा. आणि शंकर गेले बघा, दरवाजावरती जायचे आणि भिक्षाम देई म्हणायचे. प्रत्येक एक स्त्री यायची, दरवाजा उघडायचा, बघायचे हे नग्न अवस्थेमध्ये आपल्या साधू. आणि हे त्यांच्या पतीने ते दुसऱ्या गावामध्ये भिक्षुकी मागण्यासाठी गेले असतात. तिकडून त्यांनी जाणलं नाही की आपल्या दारावरती कोणतरी साधू महाराज गेलेत नग्नावस्थेत आमच्या, आणि आपल्या पत्नीचं पातिव्रत्य भंग करतायत. म्हणून त्या ब्राह्मणाने तिकडनं शाप दिला नाही की जो कोण आमच्या दारावरती भिक्षुक या त्याचा लिंग गळून पडावा. आणि झालं बाबा, शंकराचं लिंग गळून पडेल. एकदा पाताळात जायचं, एकदा पृथ्वीवर यायचं, एकदा पाताळात जायचं, पृथ्वीवर यायचं. सगळ्या जीवाश्मांचा नाश झाला, सगळे सजीव मरायला लागले. त्यावेळी सर्व देवांनी पार्वती मातेला विनंती केली की माते हे थांबव, नाही ह्या सृष्टीचा नाश होईल. त्यावेळी पार्वती मातेने आपल्या जांगेमध्ये शंकराच्या लिंगांना जागा दिली. म्हणून बुवा ती खाली साळून केला, पण त्याच्यावरती पिंड ह्या तुका दिसला नसेल. तुझ्या माहिती तुका सांगते असला काय नाही, जेवणच बरोबर ते आळा मारले आणि माका म्हणतेस कबूतर. तू माका काय सांगतोय, इकडं बघा आता अपर टिपर मारू नको, समोर बघ. हस्तच नाही बारी रे, खरोखर उडवते का टाकले, नाही शो करू नका. मगाशी माका वेळेला बंद होताना काय मी सुरुवात माझ्याकडे माका घातला ढकलून, माका पुढे पाठीचं असतंय ना. तर बोन झालं मी कबूतर आणि आमचे जोडीवाले म्हणजे माझे सहकारी पोपट. काय सांगितलं आणि कबूतर आणि मी पोपट. पण हे दोन्ही पक्षी बुवा कधी घाण नाही काही.
तुमच्या माहितीसाठी सांगतोय, दोन्ही घाण नाही काय. आता ह्यांका नाव खायचं ठेवूया सांगा आधी. कावळा, हे कावळा म्हणजे गुबाड. हे गांजे डुकरा, इकडे बघ, इकडे बघ. हे दोन्ही पक्षी घाण नाही खाय. तर तुमका तर दोघांना नावं ठेवलेली आहे. यांका आपलं प्रेमाचा ठेवलेला आहे यांका, असं जाऊ दे नाही लिहू अंका. पण तुमका शोभता बरोबर आहे. गांजे डुकार म्हटले म्हणून सांगशी ढ्यांगात मान घालीन आणि मग वरती करीन. त्या ढ्यांगातच आवळून कसं बुकीन मग. हा पुढे सांगतील टाकल्यानं म्हणतात आम्ही काय केलं 65 किलो. 65 कितीवर किती तुमका माहिती आहे? संभाजी महाराजांचा तुम्ही सांगताय. हा 361वी जयंती आहे. 361वी त्यांना सांगतास तुम्ही सांगला तर मी सांगणार होते. तुमका काय माहिती आहे? तुमका रात्री काय जेवलास मगाची ते आठवत नसेल. नाही पेटवते आधी अंका ह्या करते मग आता दोन्ही बुवाणी झाल्या पेटव. वा तुमच्या माहितीसाठी पेटव म्हणजे हरिनामाची मशाल. हरिनामाची मशाल. या ठिकाणी बुवा दोन बुवांची डबलवारी झाली असती. पण आम्ही प्रत्येकाने आज 4 बुवाणी केली. प्रत्येकाने रामकृष्ण हरी. तुम्ही गायला, ते बुवा गायले, मी गायलो. ही मशाल तुका वाईटच येता, तुका चांगला काहीच नाही. हा तू माका सांगतेस नाला सोपाऱ्या काय ते बघूया. नाला करतो का तो नो एंट्री माहिती आहे ना तुका? तिकडे याचं नाव अजून तू इलियार झाली तिकडे 4-5 वर्ष. पण अजून हा बोलताना सांभाळून 2 वर्षात काय कमावलंस हे घालवून जाऊ नको. हा म्हणजे तुझं नाव असं 2 वर्षात तिकडं एवढा सांभाळ. तुम्ही आणखी असता बरं म्हणजे पंचरंगी झाली असती. खरोखर सांगतोय. नाही खरोखर सांगतोय. तुम्ही जर असताच होय पंचरंगी झाली असती.